Hello everyone, I am Professor Amit Jadhav. In last lecture we have discussed total quality management. In that we have seen internal supplier, internal customer, external supplier and external customers. Then we have discussed some quality principle of TQM, that is total quality management. These are the important as per the our exam point of view. Then we have discussed quality management through statistical process control. In that, three approaches are there: quality planning at all level, quality control, and quality improvement. And quality planning is again divided into quality planning at organization level and quality planning at unit level. Okay. Also, we discuss the quality management through cultural change. Okay, today we are going to see continual or the continuous improvement cycle. It is also known as PCDA, that is plan, do, check, act cycle. In this, there are four phases: plan, do, check, and act. Okay, it's a never ending cycle of improvements. As we know that we require continuous improvement in our product, that is quality improvement. So we have to perform, or the organization have to perform this process, that is plan, do, check, and act. Okay, next, it is a wheel of improvement, continuously rolling up the problem solving skill and achieving better result for organization in each iteration. आपल्याला स्पायरल मॉडेल माहिती आहे. स्पायरल मॉडेलमध्ये बघा, प्रत्येक फेजचे स्पायरल्स तयार होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिली स्टेज आहे की इन्व्हेस्टिगेशन असतं, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन. जोपर्यंत ती फुलफिल होत नाही तोपर्यंत त्याचे म्हणजे ती वर्कआउट होत राहते. नंतर समजा डिझाईन असेल, अनालिसिस असेल, तर जोपर्यंत पहिली फेज कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याचे काय स्पायरल चालू असतात. तर सेम लाईक दॅट, इट इज अ व्हील ऑफ इम्प्रुव्हमेंट्स कंटिन्युअसली रोलिंग द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल अँड अचिव्हिंग द बेटर रिझल्ट. आता प्रत्येक स्पायरलला किंवा प्रत्येक व्हीलला काय असतं, सपोज जर काही प्रॉब्लेम इश्यूज क्रिएट झाला तर त्याच्यावर काहीतरी प्रोसेस तयार करून सोल्युशन काढलं जातं आणि त्यानंतर पुन्हा वर्कआउट केलं जातं की जे काही डिफेक्ट्स आहेत तर डिफेक्ट्स मिनिमाइज झालेत का. इफ जर ते झाले असतील तर ओके, अदरवाईज पुन्हा प्लॅन करा, पुन्हा त्याच्यावर प्रोसेस करा, पुन्हा चेक करा, पुन्हा ॲक्शन परफॉर्म करा. तर दिस इज कंटिन्युअस प्रोसेस. नेक्स्ट स्टेज ऑफ कंटिन्युअल और द कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट थ्रू PCDA सायकल्स आहे. आता त्यामध्ये फर्स्ट फेज आहे प्लॅन. तर प्लॅन फॉर इम्प्रुव्हमेंट बेस्ड ऑन द विजन्स अँड मिशन डेफिनेशन. Planning includes the answer of all questions like who, when, where, why, what, how about various activities. आता ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम किंवा इश्यू जनरेट होतो तर तो सॉल्व्ह करायचा फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन केला जातो की हा जो काही डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट कशा पद्धतीने कमी केला जाईल. फॉर एक्झाम्पल, समजा प्रोडक्टची कॉस्ट इन्क्रीज होते, मग त्यासाठी काय आपण म्हणजे काय आपण प्रोसेस यूज करायचं की ज्यामुळं प्रोडक्टची कॉस्ट कमी होईल. किंवा आता सपोज जर प्रोडक्ट जास्त मार्केटमध्ये कोण घेत नाहीये, मग त्याची ॲडव्हर्टाईज करायची का काय करायचं की ज्यामुळे प्रोडक्ट कस्टमरनं काही अशी वेगळी टॅगलाईन करायची. तर या सगळ्याचं प्लॅनिंग केलं जातं आणि त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स लाईक हू, वेन, वाय, वेअर, व्हॉट, हाऊ, या सगळे क्वेश्चनचे आन्सर या प्लॅनमध्ये आन्सर्स मिळतात त्याचे. द एक्सपेक्टेड रिझल्ट मस्ट बी डिफाईन्ड अँड ॲक्शन्स मस्ट बी प्लॅन टू अचीव द आन्सर. आता सपोज जर काही डिफेक्ट असेल तर तो डिफेक्ट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट असतो, तो पण डिफाईन केला जातो आणि त्या रिलेटेड प्रोसेस काय करायचं त्याचं प्लॅनिंग केलं जातं. क्वालिटी प्लॅनिंग ॲट युनिट लेवल मस्ट बी सिंक विथ क्वालिटी प्लॅनिंग ॲट ऑर्गनायझेशन लेवल. आता या दोन्ही सायमल्टेनियसली वर्क होतात. म्हणजे जशा आता एखादा डिफेक्ट असेल तर त्याचा प्लॅनिंग हे ऑर्गनायझेशन लेवल टू युनिट लेवलपर्यंत होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बेसलाईन स्टडीज आर इम्पॉर्टंट फॉर द प्लॅनिंग विच डिफाईन्स वेअर वन इज स्टँडिंग अँड विजन डिफाईन्स वेअर वन विशेष टू रीच. आता ज्यावेळी एखादी गोष्ट प्लॅन करायची तर त्याचा बेसपासून स्टडी करणं गरजेचं आहे, म्हणजे फ्रॉम द स्टार्टिंग पोझिशन. अदरवाईज आपण करंट जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला जातो आणि मग त्याचा बेस आपल्याला काही माहीतच नसतो आणि मग त्या रिलेटेड प्लॅन केले जातात आणि मग ते फेल होतात.
त्यामुळे बेसलाईन स्टडी इज मोर इम्पॉर्टंट. सो दिस इज अबाउट प्लॅन. नेक्स्ट फेज इज डू. An organization must work in the direction set by the plan, which is just the road map. आता प्लॅनमध्ये पहिल्या फेजमध्ये जे काही डिसाईड केले की कुठल्या प्रोसेसेस यूज करायच्या, काय स्ट्रॅटर्जी यूज करायची, तर त्या सगळ्या फॉलो केल्या जातात. इट्स लाईक अ रोड मॅप. आपल्याला कुठून कुठं जायचं आहे त्याप्रमाणे प्रत्येक प्रोसेस वन बाय वन फॉलो केली जाते. देन प्लॅन सेट्स द टोन विच एक्झिक्युशन मेक्स प्लॅन वर्क. तर प्लॅनमध्ये फक्त डिसाईड केलं जातं, पण ॲक्च्युली जे काही त्या प्रोसेसवर वर्क केलं जातं ते डू फेजमध्ये. डू प्रोसेस नीड्स इनपुट लाईक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, रिसोर्सेस, ट्रेनिंग एक्सेट्रा फॉर द एक्झिक्युशन ऑफ प्लॅन. आता प्लॅनमध्ये फक्त आता सपोज जर एखाद्या प्रोडक्टमध्ये न्यू काही टेक्नॉलॉजीज आल्या असतील तर त्याचं त्या टेक्नॉलॉजी कशा यूज करायचं त्यासाठी ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे असं प्लॅनमध्ये दिलं जातं, पण ॲक्च्युली ते ट्रेनिंग वर्कआउट करणं हे सगळं डू फेजमध्ये होतं. त्यानंतर कुठले रिसोर्सेस लागतात, सपोज जर नवीन काही रिसोर्सेस लागत असतील इन द फॉर्म ऑफ सॉफ्टवेअर और हार्डवेअर, दॅट मस्ट बी अवेलेबल. मग ते सपोज एखाद्या प्लॅनमध्ये आपण दिलं की फक्त हे सॉफ्टवेअरची गरज आहे, पण ते ॲक्च्युली सॉफ्टवेअर वर्कआउट कसं काय काय करायचं हे सगळं आपल्याला डू फेजमध्ये समजतं. ओके, सो डू इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फेज इन अ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. नेक्स्ट वन इज द चेक. आता प्लॅन केला नंतर त्याच्यावर प्रोसेस केली, पण त्यानंतर एक्सपेक्टेड आउटपुट येते की नाही चेक करायला पाहिजे, तर दॅट इज द चेक फेज. इन चेक फेज द कम्पेअर द ॲक्च्युअल आउटकम ऑफ डू विथ एक्सपेक्टेड रिझल्ट. ज्या काही प्रोसेस परफॉर्म केला त्यानंतर आउटपुट एक्सपेक्टेड काय आहे ते प्लॅनमध्ये डिफाईन केलं असतं, ते कम्पेअर केलं जातं की ॲक्च्युअल रिझल्ट काय आणि एक्सपेक्टेड रिझल्ट काय होता. इट मस्ट बी डन पिरियडिकली टू चेक वेदर द प्रोग्रेस इज इन प्रॉपर डायरेक्शन और वेदर द प्लॅन इज राईट ऑर नॉट. आता ॲक्च्युअल आउटपुट आणि एक्सपेक्टेड आउटपुट यामध्ये डिफरन्स जर जास्त असेल तर त्यावेळी समजायचं की आपली प्रोसेस कुठेतरी रॉंग जाते. आणि हे काही म्हणजे ज्यावेळी प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर नाही, इट्स पिरियडिकल चेक केलं पाहिजे. अदरवाईज आपली प्रोसेस पूर्ण होणार, त्यानंतर आपल्याला समजणार, पुन्हा आपण प्लॅन करणार, पुन्हा त्याच्यावर प्रोसेस परफॉर्म करणार, पुन्हा चेक करणार. तर ही म्हणजे प्रॉपर पिरियडिक म्हणजे एका ठराविक पिरियड नंतर पुन्हा पुन्हा आपल्याला चेक केलं पाहिजे की ॲक्च्युअल आउटपुट काय येते आणि एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे. Okay, it must be done periodically to check whether the progress is in proper direction or whether the plan is right or not. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्शन्स. ॲक्शन शुड बी डिसाइड टू करेक्ट द सिच्युएशन. आता चेक केल्यानंतर सपोज जर ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट यामध्ये जर व्हेरिएशन येत असेल तर मग त्यावेळेस काहीतरी प्रोसेसेस चेंज केल्या जातात आणि दॅट इज नथिंग बट द ॲक्ट और द ॲक्शन्स. Action should be decided to the correct the situation. If any deviation is observed in actual outcome and plan result, actions include the changing the plan, approach or expected outcome. तर ज्यावेळी आता एखादं एक्सपेक्टेड आउटपुट येत नाही तर त्यावेळी काहीतरी ॲक्शन परफॉर्म केली जाते. म्हणजे त्यामध्ये आपला प्लॅन्स मे बी रॉंग असेल किंवा त्याच्यावर आपण जी काही प्रोसेस करतोय ती प्रोसेस मे बी रॉंग असेल किंवा जे काही आपण एक्सपेक्टेड आउटपुट ज्याशी आपण कम्पेअर करतोय तर तेच मे बी रॉंग असेल. तर या तीनपैकी कुठल्या तरी गोष्टी चेंज होतात अँड वी गेट द डिसाइड आउटपुट. When expected results and actual match with given degree of variation, then the plan is going in a right direction. ज्यावेळी आपण एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट हे मॅच होतात तर त्यावेळी आपण करेक्ट प्रोसेस फॉलो करतोय. तीच प्रोसेस आपण कंटिन्युअस फॉलो करायला हवी टू गेट द डिझायर्ड आउटपुट. आता ही डायग्राम दाखवली बघा. इट्स shows arrow, that means it's a continuous process. Plan, do, check and act. Do, check and act. Okay, next point आहे क्वालिटी इन डिफरंट एरियाज. डिफरंट डोमेन्स नीड्स. आता जसे जसे एरियाज असतात त्याप्रमाणे क्वालिटी फॅक्टर्स त्याचे क्वालिटी ॲट्रिब्यूट्स डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही फूड फॅक्टरीमध्ये गेला तर तिथं क्वालिटी पॅरामीटर्स वेगळे आणि ऑटोमेटिव्ह जर कुठल्या फॅक्टरीमध्ये गेले तर तिथं क्वालिटी फॅक्टर्स म्हणजे क्वालिटी फॅक्टर्स इज डिपेंड अपॉन द प्रोडक्ट. ज्या काही प्रोडक्टच्या तुम्हाला क्वालिटी हवं आहे तर त्यानुसार काय होतात क्वालिटी ॲट्रिब्यूट्स चेंज होतात. Different domain needs different quality factor which may be derived from the customer or the users. Definition of quality expectations
will vary from instance to instance depending on the domain under consideration, type of the product, type of customer, other competitive products in their features. आता जसं जसं एरिया किंवा एरिया चेंज होतो तसे क्वालिटी पॅरामीटर्स चेंज होत जातात. म्हणजे मे बी क्लायंट कस्टमरचा टाईप वेगळा असेल, त्यानंतर प्रोडक्टचा टाईप वेगळा असेल, त्यानंतर काही एन्व्हायरमेंटचा इश्यू असेल. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यामध्ये क्वालिटी ॲट्रिब्यूट्सवर क्वालिटी पॅरामीटर्स डिफाईन केले जातात. आता एक एक्झाम आपल्याला टेबल दिले, तर त्या टेबलमध्ये वेगवेगळे एरियाज आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही रिक्वायर्ड क्वालिटीज आहेत त्या इथं डिफाईन केल्या. आता फर्स्ट आहे एअरलाईन इंडस्ट्री. तर एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे, तर जे काही प्लेन आहे ते ऑन टाइम अराईव्ह होते, डिपार्चर होते, कुठलंही लेट होत नाहीये प्लेन, जर्नी कम्फर्टेबल आहे, सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड केली जाते, सगळ्यात महत्वाचं लो कॉस्ट आहे आणि रिलायबिलिटी अँड सेफ्टी. आता कोणी सपोज जर आपण जेव्हा एखादं प्लेन बुक करतो म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी बुक करतो, ॲट दॅट टाइम वी फर्स्ट चेक इट्स कॉस्ट. आपण कॉस्ट बघतो की आपण कम्पेअर करतो की कुठल्या यानं मला म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये कमीत कमी कॉस्टमध्ये मला ट्रॅव्हलिंग करता येईल. अदरवाईज आपण कम्फर्टनेस पण बघतो, सेफ्टी पण बघतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण प्लेन म्हणजे जी काही आपली जर्नी आहे ते कुठल्या डोमेनच्या अंडर करायची ती आपण डिसाईड करतो. तर हेच त्याचे क्वालिटी ॲट्रिब्यूट्स आहे. आता नेक्स्ट आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. याच्यामध्ये आता सपोज तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे, तर कुठले पॉप्युलर हॉस्पिटल कधी असतात ज्यावेळी त्यांच्यामध्ये डायग्नोसिस करेक्ट होतं, वेटिंग टाईम कमी असतो, त्यानंतर कॉस्ट लोअर असते आणि सेफ्टी अँड सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. आपण कधी हॉटेलमध्ये जातो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्टची टेस्ट किंवा त्याची प्रोडक्टची क्वालिटी. जर सपोज डिलिव्हरी प्रोडक्ट नसेल तर त्याची फास्ट डिलिव्हरी, गुड ॲम्बियन्स म्हणजे एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे जिथं आता आपण जातो, तर तिथलं तो एरिया, सगळ्या या गोष्टी त्यामध्ये मॅटर होतात. त्यानंतर क्लीन एन्व्हायरमेंट, इथं सगळ्यात फूडसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नेक्स्ट मेन इज द कंझ्युमर प्रोडक्ट्स इंडस्ट्री. तर याच्यामध्ये प्रॉपरली मेड टू सूट द इंडिव्हिज्युअल, सगळ्यांना त्या मॅच व्हायला पाहिजे आणि डिफेक्ट फ्री प्रोडक्ट पाहिजे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे. मिलिटरी सर्व्हिसमध्ये फास्ट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि कॉस्ट आणि वेजेस डिक्रीज व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची सिक्युरिटी त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यानंतर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज, यामध्ये डिफेक्टिव्ह फ्री प्रोडक्ट्स. ऑटोमोटिव्हमध्ये फ्युल कन्झम्पशन कमी व्हायला पाहिजे, पॉवर जास्त पाहिजे आणि सेफ जर्नी व्हायला पाहिजे आणि नवीन नवीन फीचर्स त्यामध्ये पाहिजेत. ओके, म्हणजे सेन्सर्स वगैरे याचा यूज जसं म्हणजे ऑटोमेटेड व्हायला पाहिजे जास्त करून. त्यानंतर कम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये क्लिअर कम्युनिकेशन, म्हणजे आता समजा मोबाईलचे वगैरे जे आहेत, तर आपण कुठलं कार्ड जास्त करून प्रेफर करतो, तर ज्यामधनं आपल्याला कॉल ब्रेक जास्त होत नाही, त्यानंतर कॉस्ट जी कमी असते, मंथली पेमेंट आपल्याला कमी करायला लागतं, इंटरनेट वगैरे फास्ट ॲक्सेस होतं, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. दीज आर द एक्सपेक्टेड क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. क्लिअर कम्युनिकेशन, फास्टर ॲक्सेस अँड चीपर सर्व्हिस. Next, the basic quality parameters defined by the stewards of quality management are. आता कुठले क्वालिटी पॅरामीटर ओव्हरऑल त्यांनी दिले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतोच. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, देन सर्व्हिस ऑफर्ड टू द कस्टमर, त्यानंतर टाइम रिक्वायर्ड फॉर द डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वालिटी ॲट्रिब्यूट कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि नंबर ऑफ डिफेक्ट्स इन द प्रोडक्ट. या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल विचार केला जातो आणि या सगळे जर ॲट्रिब्यूट मध्ये सगळ्यात जर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होत असेल तर तो प्रोडक्ट मेंटेन क्वालिटीचा आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट इज बेंचमार्किंग अँड मेट्रिक्स. बेंचमार्किंग इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ क्रिएटिंग क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स. आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स म्हणजे काय, तर आता प्रोडक्टमध्ये जे काय ॲट्रिब्यूट्स असतात, म्हणजे ज्या काय क्वालिटीज आहेत, तर त्याच्यावरनं प्रोडक्ट कम्पेअर केला जातो आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे एक स्टॅटिस्टिक डिफाईन केलं जातात, त्याच्यावरून प्रोडक्ट कम्पेअर केला जातो, तर त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स.
or the measurable variables which can be used to assess product quality on several scales against the benchmark. आता या बेंचमार्क मध्ये आपण बेंचमार्क मध्ये अदर कंपनीशी किंवा ऑर्गनायझेशन जी बेस्ट आहे तर त्याशी कम्पेअर करतो. मग आपण त्यामध्ये क्वालिटेटिव्ह जर आपण विचार केला तर त्या प्रोडक्टची कॉस्ट म्हणजे जो सगळ्यात टॉपचा प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट आणि आपल्या प्रोडक्टची कॉस्ट त्याच्यामधली फंक्शनॅलिटी आणि आपल्या प्रोडक्टमधली फंक्शनॅलिटी त्यानंतर टाइम ऑफ डिलिव्हरी असेल सर्व्हिस प्रोव्हाइडिंग असेल तर या सगळ्या कम्पेअर केल्या जातात इन द फॉर्म ऑफ qualitative as well as quantitative. This is known as the benchmark. It is used to quality function development. आता व्हेरिएबल्स कुठले जे बेंचमार्क मध्ये आपण किंवा ज्यांना ॲट्रिब्यूट्स म्हणतो प्राइस ऑफ प्रोडक्ट पेड बाय द कस्टमर टाइम रिक्वायर्ड टू अक्वायर इट कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड डिफेक्ट ऑफ फेल्युअर्स ॲट्रिब्यूट्स अँड फीचर्स ऑफ द प्रोडक्ट एक्सेट्रा. या सगळ्या व्हेरिएबल्सचा बेंचमार्किंगमध्ये विचार केला जातो. म्हणजे या सगळ्या गोष्टी काय केल्या तर कम्पेअर केल्या जातात. मेट्रिक्स आर द नेक्स्ट. मेट्रिक्स आर द डिफाईन फॉर कलेक्शन इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट कॅपॅबिलिटीज प्रोसेस व्हेरिएबिलिटी अँड आउटकम्स ऑफ द प्रोसेस इन टर्म ऑफ ॲट्रिब्यूट ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचे जे काय ॲट्रिब्यूट्स आहेत जे आता आपण डिस्कस केले त्यांच्या फॉर्ममध्ये प्रोडक्टची कॅपॅबिलिटी प्रोसेसमध्ये त्यांच्या प्रोडक्टची कॅपॅबिलिटी कशी आहे प्रोसेस कुठल्या कुठल्या यूज केल्यात आणि त्यांचा आउटकम काय आहे या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो त्याला आपण मेट्रिक्स म्हणतो. इट इज रिलेटिव्ह मेजरमेंट ऑफ द सम पॅरामीटर्स ऑफ अ प्रोडक्ट विच आर रिलेटेड टू द प्रोडक्ट अँड प्रोसेस. प्रोडक्टच्या रिलेटेड असलेले सगळे रिलेटिव्ह मेजरमेंट्स पॅरामीटरचे किंवा ॲट्रिब्यूटचे याला आपण मेट्रिक्स म्हणतो. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स. प्रॉब्लेम सॉल्विंग कॅन बी accomplished by both qualitative and quantitative methods, but the problem definition become easier when it is put against some measures of comparators. आता प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक मध्ये दोन आहेत. फर्स्ट वन आहे क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आणि दुसरी आहे क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग refers to understanding a problem solution using only क्वालिटेटिव्ह इंडेक्सेस. म्हणजे आता प्रोडक्टमध्ये काय काय क्वालिटीज आहेत आता क्वालिटीज कम्पेअर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये प्राइस लो आहे ओके किंवा फंक्शनॅलिटी जास्त आहे या काही ज्या काय क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज कम्पेअर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. डिपेंडिंग अपॉन द वेदर द समथिंग इज इम्प्रूव्हिंग ऑर डिट्रोएटिंग फ्रॉम द प्रेझेंट स्टेटस. Qualitative problem solving is sufficient to get faster result. It saves the time and defining the measures of data accurately and basic maturity can be achieved. आता क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये प्रोडक्टच्या क्वालिटी मधले जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत त्या चेक केले जातात. म्हणजे इन द सेन्स ऑफ प्राइस असेल त्यानंतर त्यामध्ये जे काही फंक्शन्स यूज केलेत त्या प्रोसेसेस कुठल्या यूज केल्या आहेत तर त्याची क्वालिटी कशी आहे तर त्याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. दिस इज द क्वालिटेटिव्ह. आणि सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह. तर त्यामध्ये एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक घेतलं जातं. यामध्ये फक्त क्वालिटी चेक केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये रेंज दिली जाते हाय आहे मिडियम आहे लो आहे. पण क्वांटिटेटिव्ह मध्ये एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक दिलं जातं. क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग रिक्वायर्स द स्पेसिफिकेशन ऑफ एक्झॅक्ट मेजर्स इन अ न्यूमरिकल टर्म सच ॲज द कॉस्ट हॅज इन्क्रीज. आता क्वांटिटेटिव्ह मध्ये कसं देतात बघा कॉस्ट हॅज इन्क्रीज बाय 32.5% ड्युरिंग द लास्ट क्वार्टर. ओके मागच्या वेळेपेक्षा प्रोडक्टची कॉस्ट 32.5% इन्क्रीज झाली ऑर द किंवा त्यासाठी टाइम रिक्वायर्ड आहे जो 32 मिनिट रिड्यूस झाला आहे. इट इज फॉलो द सायकल ऑफ डिफाईन मेजर मॉनिटर कंट्रोल इम्प्रूव्ह. बाय युझिंग क्वांटिटेटिव्ह डेटा वन कॅन यूज स्टॅटिस्टिकल टेक्निक्स टू कॅरेक्टराइज द प्रोसेस. द मेथोडॉलॉजी make it possible to analysis and visualize what actually happening in the process. आता क्वांटिटेटिव्ह मध्ये त्याचे काय स्टॅटिस्टिक्स दिसतात तर त्याच्यावरून अनालिसिस करता येतं की ऍक्च्युअली किंवा व्हिज्युअलाइज करता येतं की ऍक्च्युअली प्रोसेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे. ओके नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग सॉफ्टवेअर टूल्स. आता टूल्स जे यूज करतात प्रॉब्लेम सॉल्व्हसाठी तर त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. Analysis toolचे accuracy and speed of the tools is much higher than the
compared to performing all transaction and calculation manually. तर जे काय आपल्याला अनालिसिस करायचं आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, तर त्यासाठी आपण समजा सॉफ्टवेअर टूल्स आपण जर यूज करत असलो तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे ॲक्युरेसी आणि स्पीड. जे काय मॅन्युअल कॅल्क्युलेशनला जो काय आपला टाइम लागतो, तर त्यापेक्षा टूल्स जर आपण यूज केलं तर तो ॲक्युरेट पण रिझल्ट देतो आणि आपल्या प्रोसेसचा स्पीड पण इन्क्रीज होतो. Decision support offered by the tool has least variation and can support fixed range. जर आपण डिसिजन, आता एखाद्याचा डिसिजन घेण्यासाठी आपण जर सॉफ्टवेअर टूलचा यूज करत असेल तर त्यामध्ये व्हेरिएशन्स कमी असतात. देअर इज नो मॅन्युअल व्हेरिएशन काही करता येत नाहीत त्यामध्ये. म्हणजे जो काय रिझल्ट आलाय तो आलाय, त्यामध्ये चेंजेस करता येत नाही. म्हणजे सपोज जर इथं 32% कॉस्ट इन्क्रीज झाली तर ती 35 करता येत नाही किंवा 30 पण करता येत नाही. Tools can be implement theoretically means of assessing metrics. Tools can implement theoretical means of assessing metrics. म्हणजे जे काय आपण मॅन्युअली वर्क करतो तर तेच काम टूल्स परफॉर्म करून देतं. नो हार्ड वर्क रिक्वायर्ड टू परफॉर्म द कॅल्क्युलेटर अँड ड्रिव्हन कम्प्युटेशन्स. कॅल्क्युलेटरची वगैरे काही गरज नाही किंवा कुठलीही हार्ड वर्क करायची गरज नाही. जर आपण टूल्सनं आपल्याला डायरेक्ट रिझल्ट मिळतोय आणि ॲक्युरेट आणि फास्ट रिझल्ट मिळतो. हे टूल्स ॲडव्हान्टेज आहे आणि कॅन बी, आणि ते कुठल्याही प्रोसेसला, कुठल्याही सिस्टीमशी इंटिग्रेट होतो. कॅन बी इंटिग्रेटेड विथ द अदर सिस्टम्स टू प्रोव्हाइड द सिस्टमॅटिक अँड हायर इंटिग्रेटेड मीन्स ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स. आता जसे टूलचे ॲडव्हान्टेजेस आहेत, टूल्स कशासाठी यूज करतात तर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी आपण यूज करतो, एखादा डिसिजन कंट्रोलसाठी यूज करतो. त्याचे काही डिसएडव्हान्टेज आहेत. नीड्स ट्रेनिंग बिफोर दे कॅन बी यूज बट इन्कर्स द कॉस्ट ॲज वेल ॲज टाईम. आता यासाठी म्हणजे तर टूल्स कसं यूज करायचं त्याचं ट्रेनिंग द्यायची गरज आहे. म्हणजे कुणाला, एम्प्लॉईला जे ते टूल्स यूज करणार आहे, पण त्यामुळे कॉस्ट आणि टाईम वाचतो. तर द टूल्स कॅन हॅव सम मिस्टेक्स वाईल बिल्डिंग विच कॅन बी अफेक्ट द डिसिजन ड्रास्टिकली. जर समजा टूल्स तयार करतानाच काही प्रॉब्लेम झाला असेल, काही इश्यूज जर झाले असतील, तर तो ॲक्युरेट रिझल्ट जर देत नसेल तर तो बिझनेसवर अफेक्ट करू शकतो. त्यात मोर टाइम टू लर्न अँड इम्प्लिमेंट. टूल्स कसं यूज करायचं यासाठी टाइम पण जातो. त्यानंतर डिसिजन हॅज टू टेक बाय ह्युमन बिंग, नॉट बाय द टूल. टूल फक्त आपल्याला सजेस्ट करू शकतं की तुम्ही अशी डिसिजन घ्या, पण ॲक्च्युली जो काही डिसिजन घेणार ते दॅट मस्ट बी टेकन बाय द ह्युमन बिंग, नॉट द टूल. नेक्स्ट वन इज द डिफरन्स बिटवीन टूल्स अँड टेक्निक्स. टूल्स अँड टेक्निक्स मध्ये डिफरन्स. युजेस ऑफ टूल्स इज गायडेड बाय द टेक्निक. टूल कसं यूज करायचं हे जे काय डिफाईन केलं असेल दॅट इज नथिंग बट द टेक्निक, अँड टेक्निक इज द इंडिपेंडंट ऑफ एनी टूल. प्रत्येक टूलसाठी टेक्निक डिफरंट असते, पण प्रत्येक म्हणजे एखादी टेक्निक मोर दॅन वन टूलसाठी आपण यूज करू शकतो. डिफरंट टेक्निक्स मे बी यूज द सेम टूल टू अचीव द डिफरंट रिझल्ट. सेम टूलसाठी डिफरंट टेक्निक्स आपण यूज करू शकतो आणि सेम टेक्निक्स मे बी यूज फॉर द डिफरंट टूल्स टू अचीव द सेम रिझल्ट. म्हणजे एकच टेक्निक आपण वेगवेगळ्या टूलला यूज करू शकतो रिझल्ट घेण्यासाठी, सेम रिझल्ट घेण्यासाठी, आणि डिफरंट टेक्निक्स आपण यूज करू शकतो सेम टूलला डिफरंट रिझल्ट घेण्यासाठी. टूल इम्प्रुव्हमेंट्स नीड टेक्नॉलॉजिकल चेंज. आता जर एखाद्या टूलमध्ये जर रिझल्ट इनकरेक्ट येत असेल तर त्यासाठी टेक्नॉलॉजी चेंज करायला लागते. टेक्नॉलॉजिकल चेंज कॅन बी इफेक्ट थ्रू द प्रोसिजरल चेंज. आता टेक्नॉलॉजी जर चेंज करायची असेल तर त्यामधल्या जे काही प्रोसिजर आहेत तर त्या प्रोसिजर चेंज करायला लागतात. कॉन्ट्रीब्युशन ऑफ द टूल्स इज इम्प्रूव्हमेंट इज लिमिटेड. टूल थ्रू काय इम्प्रूव्हमेंट लिमिटेड आहे आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ टेक्निक्स इन improvement is important. Tools is an organization analytical assets that assist in understanding the problem through data and try to indicate the possible solution. आता टूल काय करतं, प्रॉब्लेमचं अनालिसिस करतं आणि त्या रिलेटेड सोल्युशन प्रोव्हाइड करतात. टूल्स मे बी हार्डवेअर और सॉफ्टवेअर, फिजिकल और लॉजिकल टूल्स. और टेक्निक काय, टेक्निक्स इंडिकेट द प्रोसेस. आता टूल्स काय डिव्हाइस आहे, पण त्या टूलच्या मागे काय असते, टेक्निक असते की ज्या थ्रू आपल्याला हा रिझल्ट मिळतो.
Techniques indicate the process used in measurement, analysis, and decision making during the problem solving. Techniques are independent of tools. Techniques do not need to need techniques do not need tools for application, while tools need techniques for their use. टूलसाठी टेक्निकची गरज आहे, पण टेक्निकला टूलची गरज नाही एखादं ऍप्लिकेशन करण्यासाठी, कारण की कुठल्याही टूलचं इनपुट ॲज अ टेक्निक आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही प्रोसेसेस आपण यूज करतो त्या. आता इथं आपला फर्स्ट चॅप्टर एंड झालाय. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय मे बी विचारू शकतात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे फॅक्ट्स आणि पर्स्पेक्टिव्ह डिफाईन करा क्वालिटीचे. नंतर डिफाईन द क्वालिटी, explain the core components of quality. Okay, core components of quality आपण बघा फर्स्ट लेक्चरलाच बघितलं. core components of quality, customer satisfaction, प्रोसेस कुठली यूज केली, त्यानंतर ऑर्गनायझेशन मस्ट डिफाईन द क्वालिटी पॅरामीटर्स काय आहेत, त्यानंतर मॅनेजमेंट मस्ट बी लीड द ऑर्गनायझेशन टू इम्प्रूव्हमेंट. These are the quality parameters. Next, core components, define quality झाली, core components of quality झाली. त्यानंतर स्टेक होल्डर्स कोण कोण आहेत, कस्टमर, सप्लायर वगैरे. त्यानंतर फायनान्शियल ॲस्पेक्ट्स, त्यामध्ये बघा ग्रीन मनी, रेड मनी, ब्लू मनी. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ कस्टमर, इंटरनल एक्सटर्नल. डिफाईन टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, त्याचे प्रिन्सिपल्स डिफाईन करा. त्यानंतर 3 अप्रोचेस, क्वालिटी कंट्रोल, त्याचे क्वालिटी प्रोसेस जे आहे ते अप्रोचेस डिफाईन करायचे येतं. त्यानंतर एक्सप्लेन कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट सायकल, त्यात आजच बघितले आपण ते, किंवा त्याला PCDA. त्यानंतर क्वालिटी व्ह्यू इन डिफरंट एरियाज, ते बघितले ना आपण ह्याच्यामध्ये कुठले फूडमध्ये, त्यानंतर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये. ते सगळे इथं आपल्याला राईट करायचे. त्यानंतर बेंचमार्क आणि मेट्रिक काय आज बघितलं आपण. प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स कुठल्या आहेत, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे एक्सप्लेन करायचं. सॉफ्टवेअर टूल काय आहेत आणि डिफरन्स बिटवीन टूल्स अँड टेक्निक्स. ओके, तर इथं आपला फर्स्ट चॅप्टर एंड झालाय. तुम्हाला यात काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. हे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ॲज अ असाइनमेंटला सॉल्व्ह करा. ओके, इथं आपण सेशन एंड करतोय. थँक्यू.